नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी दाखवणार आहे उपवासाचे फिंगर चिप्स. मार्केटमधनं मी असे मोठे मोठे बटाटे आणले होते. असे लांब आणि मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे आहेत. ते सोलून घेणार आहे. याची साईडच्या कडा काढून आता याच्या मी एकसारखे काप करून घेणार आहे. खूप पातळ पण करायची आणि खूप जाड पण ठेवायची नाही. एकसारखे काप करून मी पाण्यामध्ये घालून घेणार आहे, थंड पाण्यामध्ये. पाण्यात टाकली की मग हे काळे पडत नाही. आता इकडे मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलं आहे उकळायला. त्यात मीठ घालायचं आहे, अर्ध लिंबू पिळायचं आहे आणि हे काप यात घालून घ्यायचे. हे काप मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुतले, म्हणजे याला अजिबात स्टार्च राहत नाही. याला खूप ओव्हर कुक करायचं नाही आहे. 5 मिनटं फक्त याला एक उकळी येऊ देणार आहे. आपले बटाट्याचे काप तयार झाले आहेत. आता मी याला एका कपड्यावरती काढून घेणार आहे आणि फॅनमध्ये याला सुकवून घेणार आहे. याला पाणी नाही राहू द्यायचं, एकदम कोरडे करून घ्यायचे. फॅनमध्ये सुकून जातात 10 मिनटात. आता हे सर्व काप आपले कोरडे झाले आहेत. याच्यामध्ये मी शिंगाड्याचं पीठ घालणार आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. इकडे आता तेल गरम करून घेतलं आहे. तेलाचं टेम्परेचर हायच ठेवलं आहे आणि याला मी हाफ फ्राय करून घेणार आहे. याला पूर्ण म्हणजे ओव्हर कुक करायचं नाही आहे, कारण याला आपण परत तळणार आहे. ते साईडला काढून घेते. सेम सर्व फ्राय करून घेते आणि याला थोडं 10 मिनटं थंड होऊ देते. 10 मिनटानंतर मी परत तेल कडक करून घेतलं आहे आणि आता यात हे काप घालून घेतले आहे आणि याला आता थोडं मीडियम आचवरती लाल होईपर्यंत तळून घेते. सर्व फिंगर चिप्स मी आता तळून घेते. गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे. पहिले तेल गरम करून घेतलं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम केली आहे. तसे सगळे फिंगर चिप्स तयार झाले. तर यात थोडं तिखट घातलं आहे मी, थोडंसं सेंदे मीठ घातलं आहे आणि अगदी थोडीशी चिमूटभर काळ्या मिरची पूड घातली आहे. आपले फिंगर चिप्स तयार झाले आहेत. छान क्रिस्पी झाले आहेत. गरम गरम छान लागतात खायला. याला मी आता सर्व करून घेते. दही कोणीच खात नाही फिंगर चिप्ससोबत. मी फक्त प्लेट खाली दिसायला नको म्हणून त्यात दही घालून घेतलं आहे. बाकी तुम्ही